गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे. सकाळी पूजा झाली होती माझी मगाशीच, पण मी सारामृत जे आहे स्वामीचरित्र सारामृत ते वाचायला आता बसली आहे. मुलं जेव्हा शाळेत जातात त्याच वेळी ते बरं पडतं, शांतपणाने वाचायला लागतो आपण. आणि आजचा माझा दुसरा दिवस आहे स्वामीचरित्र सारामृत वाचण्याचा. तर मला एक कमेंट आली होती की स्वामीचरित्र सारामृत जेव्हा वाचतो आपण तर त्यावेळी नॉनव्हेज खायचं नसतं, तर तू कशी मॅनेज करते? तर माझ्या मते तर ज्या वेळेला आपण एखादं अनुष्ठान करतो, व्रत करतो किंवा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतो त्यावेळेला नॉनव्हेज खायचं नसतं. पण मी जे आत्ता करते ती ही रोजची सेवा आहे. हे मी कोणत्याही गोष्टीसाठी स्पेशल करत नाही आहे किंवा पारायण अनुष्ठान असं करत नाही आहे. रोजची सेवा म्हणून करते आणि रोजच्या सेवेमध्ये कोणतंही खाण्यापिण्याचं बंधन नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे, मी जे काही वाचले त्याप्रमाणे. त्यामुळं मी असं काही नॉनव्हेज खाणार नाही वगैरे असं नाही होणार आहे, कारण माझं ते अन्न आहे. कारण जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांचं ते अन्न आहे. त्यामुळं कुठलेही देव असं सांगत नाहीत की तुमचं अन्न जे आहे ते तुम्ही पूर्णपणे सोडून द्या, त्याच्यामध्ये पूर्णपणे बदल करा आणि मगच खायला वगैरे देवाचं करायला सुरुवात करा, असं नाही आहे. शेवटी मान्यावर आहे प्रत्येकाच्या. पण ज्यावेळी 9 गुरुवारचं 11 गुरुवारचं व्रत करतात किंवा स्वामी चरित्र सारामृताचं प्रॉपर पारायण करतात त्यावेळेला मात्र जेवढे दिवस तुमचं पारायण चालू आहे तेवढे दिवस नॉनव्हेज खायचं नसतं. पण रोजच्या सेवेमध्ये हे चालतं. मला करेक्ट करा जर मी कुठे रॉंग असेल तर. आणि त्यानंतर मी अकिराला घेऊन आले स्कूलमधून आणि परत एकदा इथं चिकन फोडणी टाकते आहे. तर तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे फक्त आणि फक्त नॉनव्हेजच बनतं. म्हणजे अगदी गुरुवारी पण बनतं, पण गुरुवारी मी स्वतः खात नाही, पण माझ्यामुळे इतरांची अडचण नको म्हणून मी बनवते. तर आज तर बुधवार आहे, त्यामुळं मग मी इथं नॉनव्हेज बनवते आणि खूप काय असं सागर संगीत नॉनव्हेज नाही, नॉर्मल एक आम्ही तिघंच आहोत आज जेवायला, अकिरा मी युधवीर. नॉर्मल बोनलेस पीस मी घेऊन आले आणि एक नॉर्मल जाता जाता एक फोडणी आपण देतो तशा पद्धतीची देते आहे. तर तुम्ही मला सांगता की आम्हाला व्हेज रेसिपी जेव्हा बनवशील तेव्हा दाखव वगैरे. तर माझं कसं होतं माहिती आहे, नॉनव्हेज जेव्हा बनवते ना तेव्हा ते जाता जाताच असं असतं, म्हणजे कधीतरी आठवड्यातनं एकदा मी सागर संगीत सगळं बनवते. व्हेज जेव्हा बनवते तेव्हा ॲक्च्युअली मी सागर संगीत बनवते. तर यानंतर जेव्हा पण नेक्स्ट टाईम मी व्हेजमध्ये काही स्पेशल असं बनवेन तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. पनीर वगैरे आम्हाला कोणालाच आवडत नाही. मी डाएट जेव्हा करत होते त्यावेळी स्ट्रिक्ट डाएटवर होते मी आणि मी श्रावण पाळला होता यावर्षी, तर त्यावेळी मात्र मी रेग्युलर बेसिसवर पनीर खायचे. पण येस, जे काही मी वेगवेगळे व्हेजमध्ये पदार्थ बनवेन तर ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आता मला जायचं आहे युधवीरला आणायला. मी विचार करते की थोडंसं लवकर आज जाईन, कारण माझं डीमार्टचं सामान जे आहे ते मी ऑर्डर केलं आहे ते येणार आहे. पण बघूया आता कसं होतं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जशी मी बाहेर पडले खाली गेले तसं तो डीमार्टचं डिलिव्हरी आली होती. तर मी त्याला सांगितलं 1-2 मिनटं थांबा, मी बाळाला घेऊन येते. आणि मग गेले मी. तर ते लोक ना जेव्हा होम डिलिव्हरी करतात डीमार्टची तर असं दरवाजामध्ये ठेवून जातात. मग आम्ही ते सगळं उचलतो, युधवीर, मी, अकिरा. हे आमचं जेव्हा पण डीमार्टची डिलिव्हरी होईल त्यावेळेला हे सगळं आम्ही करत असतो. तर लास्ट टाईम जेव्हा हा 100 डेज चॅलेंजचं जेव्हा मी सुरू केलं, फर्स्ट ब्लॉग होता, त्या दिवशी मी डीमार्टचं सगळं सामान मागवलं होतं आणि तुम्हाला सांगितलं होतं की आता ऑलमोस्ट 2-2.5 महिने हे सामान मला चालतं. पण हे बाकीचं जे सामान आहे ते त्यावेळी मी मागवलं नव्हतं. म्हणजे 2 पार्टमध्ये माझं सामान जे आहे ते विभागलं गेलं आहे. एक तर किचनचं सगळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग बिस्किट्स, सॉस आणि आपलं बाथरूमचं जे काय असतं ते सगळं. तर ह्या 2 याच्यामध्ये मला मागवावं लागतं, कारण किचनचं आहे अजून, सो ते आत्ता मागवलं नाही. आणि बाथरूमचं संपलं होतं. आता किचनचं जेव्हा संपेल त्यावेळेला बाथरूमचं वगैरे सगळं असणार आहे. तर असं मी 1.5 महिन्यातून 2 वेळा असं मला वेगवेगळे सामान जे आहे ते मागवायला लागतं. रिपीट ह्यामध्ये फक्त भांड्याचं साबण वगैरे होतं, कारण ते एकच पॅकेट मागवते मी, जास्त असं नाही मागवत. आणि युधवीर जस्ट आला होता, त्याचे कपडे वगैरे पण मी चेंज केले नव्हते, त्याच्या आधीच होम डिलिव्हरी वाला आला होता आणि डिलिव्हरी झाली होती. त्यानंतर मग किचनमध्ये आले. काल मी मसाल्याचा डबा जो आहे तो व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं, धुवायला टाकला होता. ही सगळी भांडी जी आहेत ती स्टीलची असल्यामुळं आरामात डिशवॉशरमध्ये
धुतली जातात. आणि फर्स्ट टाईम मी काहीतरी वेगळा असा टिश्यू पेपर मागवला आहे. युजली नेहमी प्लेन टिश्यू पेपर असतो, मागवलेला नाही आहे, हा मी स्वतः आणलेला आहे जाऊन. तर हा जो आहे तो खूप मला आवडला, म्हणजे वेगळं असं फुलं काहीतरी वेगळी अशी वाटली. तर येताना मग मी घेऊन आले. आणि आता जे हे आहे सगळे मी एका वाटीत काढून ठेवले होते, जे शिल्लक मसाले होते, हिंग झालं, हळद झालं, हळद तर संपली, पण जिरे मोहरी हे सगळं मी एका वाटीत काढून ठेवलं होतं ज्यावेळी मसाल्याचा डबा धुवायला टाकला होता तेव्हा. तर तेच आत्ता शिफ्ट करून घेईन त्यामध्ये. आणि पूर्ण भरणार नाही, पूर्ण मग तेव्हाच भरेन जेव्हा पूर्ण संपेल. कारण ना मला आतले डबे, मोठ्या डब्यांमध्ये एक मसाल्याचा मोठा डबा आणि हा छोटा डबा असे 2 डबे असतात. तर तो मोठा डबा काढा, त्यातून परत यामध्ये काढा, याचा मला फार कंटाळा येतो. तर आता काम चलाव आहे, थोडं का होईना जिरे मोहरी आहेत तर ते तसेच ठेवून घेते मी. आणि हळद वगैरे जी आहे ती मग मात्र पूर्ण भरून घेते आता लगेच. मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला की मी अगरी मसाला वापरते, आमच्या इथे खूप छान मिळतो. सुरुवातीला अगदी मी 100 रुपयाचा वगैरे आणून बघितला होता, पण आता मी अगदी जी ही बरणी आहे माझी चटणीची नेहमीची, मम्मीकडून ही बरणी यायची दरवेळेला वर्षातून 2दा, तर आता तेवढं भरून मी अगरी मसालाच मागवलेला आहे. आणि मी शॉप्सीवरून काही हे मागवले होते, चमचे मागवले होते, कारण माझ्या घरी ना स्पून खूप जातात, कुठे जातात मला खरंच समजत नाही. आणि हा पहिल्यापासून माझा प्रॉब्लेम आहे, स्पून कुठे जातात मला अजिबात समजत नाही. तर मी मागवले होते. आणि मी ॲक्च्युली या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायचे विसरले, मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन, कारण या व्लॉगमध्ये असं लांबूनच मी शूट केलं. तर जेव्हा मी बाहेर गेले होते इथं सुपर मार्केटमध्ये त्या दिवशी, तेव्हा मी चेक केलं तर 160ला 6 चमचे होते, असे जाड वगैरे होते. पण हे मला 140ला 24 चमचे मिळाले. क्वालिटी इतकी चांगली नाही आहे, पातळ आहेत, पण ठीक आहे. माझ्यासारखे जर तुम्ही असाल की तुमच्याकडून चमचे खूप हरवत असतील वगैरे, तर हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि मुलांना वगैरे पण ते इझी पडतं, कारण युद्धवीरला जेव्हा मी देते पोह्याबरोबर वगैरे तर त्याला ते व्यवस्थित खायला जमत नाही. तर हे इतके हलके आहेत ना की ते इझिली व्यवस्थित आपण म्हणजे मुलं पण कॅरी करू शकतात. छान चमचे आहेत. मी एकदा मोजून पण बघते, कारण काही वेळेला एखादा दुसरा मिस झालेला असतो तर मला ते लगेच रिटर्न करायला बरं. पण सगळं व्यवस्थित आहे. आणि ना माझा सोफा खूपच घाण झाला आहे, दिसतो तो मला व्हिडिओमध्ये. पण मी ठरवलेलं आहे की आता मी दिवाळीत साफ करून घेतला होता अर्बन क्लॅबवाल्याकडून, आता पण परत दिवाळीतच घेईन पुढच्या. आणि नवीन सोफा मात्र मी युद्धवीर 5वी 6वीला गेल्याशिवाय घेणारच नाही आहे, कारण युद्धवीर खूप घाण करतो. जेव्हा समजायला लागेल त्याला त्याच वेळी घेईन. आणि हे जे पाठचं निघालं ना, पुट्टी बोलतात त्याला आय गेस, तर ती पण युद्धवीरनेच सगळी काढलेली आहे. 1 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये कॅल्शियमची खूप कमी झाली होती, तर तो हाताने असं सगळं काढायचा आणि खायचा. तर ते थोडं त्यानं काढलं होतं आणि नंतर मग तो खेळायला लागला, त्याचा खेळ सुरू झाला की ते काढणं वगैरे. पण आता हे आमचं रेंटचं घर आहे आणि आम्ही हे कंटिन्यू आता इकडे करतोच आहे. तर यावर्षी पण तर आम्ही विचार केला की एकदा कलर पण हे करून घ्यावं. आणि चिकन फोडणी दिलं होतं, आता ते तर पूर्ण झालेलं आहे. मी तुम्हाला बोलले की सागर संगीत असं केलेलं नाही आहे, जाता टाकलेली फोडणी आहे, पण खूप टेस्टी झालं होतं, खूप मस्त झालं होतं. मी, अकिरा, युद्धवीर आणि नवाब आम्ही चौघांनी हेच खाल्लं. नवाबला पण देते मी कधी स्पायसी असं काहीतरी. त्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटते. आणि आमच्या घरामध्ये ना तुम्ही जर आला कधी तर तुम्हाला 50% टाईम हे असे उषा वगैरे असे वरती लावलेले दिसतील, कारण हा युद्धवीरचा गेम आहे, त्याला हाऊस बनवायला खूप जास्त आवडतं. तर किचन हॉलमध्ये असेल किंवा बेडरूममध्ये असेल हे सगळं केलेलं असतं. तरी आता फक्त हे जे पिलो आहेत तेच लावले होते, अदरवाईज ना त्याच्यावरती पांघरुणं टाकलेली असतात. आणि इतकं गरम होत असतं, घाम येत असतो अक्षरशः, तरी तिथे जाऊन बसलेला असतो. आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असेल, ब्लॉग मी सकाळी सुरू करते, दुपारी गॅप घेते आणि डायरेक्ट संध्याकाळी भेटते. याच्या मागचं कारण हे आहे की मी थोडीशी विश्रांती घेते, जरी मला झोप नाही लागली, कारण अकिरा युद्धवीर झोपत नाहीत रात्री, त्यांची भरपूर झोप होते. 9:30 पावणे 10ला ते झोपतात आणि सकाळी 7:30 पावणे 8ला उठतात, त्यामुळे ते दुपारी झोपत नाहीत. पण ॲटलिस्ट मी लोळते, कारण मला थकायला होतं आणि मला माहिती आहे मी जास्त लोड घेतला की मग मला आजारपण वगैरे येतं आणि ते लवकर जात पण नाही. त्यामुळे मधला जो काळ आहे तो थोडा मी आरामातच घालवते आणि मग शूट करते. बघू आता कसं होते, त्या गोष्टी मला चेंज करायच्यात, पण आराम पण महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. त्यानंतर अकिरा आत्ता ट्युशनला चालली आहे, पण आज फुटबॉल आहे तिचं, त्यामुळे तिला पूर्ण रेडी करूनच पाठवते मी, कारण ट्युशन आणि फुटबॉलच्या मध्ये फक्त 15 मिनिटाचा आम्हाला गॅप मिळणार आहे, त्यामुळं घरी यायला मिळणारच नाही. तर ती डायरेक्ट ट्युशनवरूनच मी तिला फुटबॉलला सोडायला जाईन. आणि हे जे सॉक्स आहेत ना खूप इरिटेटिंग आहेत, याचं मला काहीतरी व्हिडिओ वगैरे बघायला लागेल यूट्यूबला की काय आहे, कसं घालतात, कारण ते सॉक्स घालणं म्हणजे एक खूप मोठा टास्क आहे.
युद्धवीरचे पण सॉक्स आणि अकिराचे पण सॉक्स. खूप मोठा टास्क आहे, तर तेच आम्ही इथं करतो आहे. अकिरा तर बिचारी दमली, मला तर अक्षरशः घाम आला. आणि युद्धवीरचं फुटबॉल जे आहे त्याच्याबद्दल आय गेस मी सांगितलं, ते मी बंद केलं आहे. फी भरलेली आहे पण ती वेस्ट गेली, कारण त्याचं की तो खूप लहान आहे आणि त्याच्या वयाची जी मुलं आहेत ना ती तिथे कंटिन्युअसली स्लाईडनी वगैरे खेळत असतात, झोपाळ्यावर वगैरे. त्यामुळे त्याची इच्छा होत नाही तिकडे जाऊन खेळावं. तर सर पण बोलले की 1 वर्ष अजून जाऊ दे, त्यानंतर तो छान खेळायला लागेल. आणि मी आत्ता त्याला ओरडले बघा, तरी पण तो मला लात मारतोच आहे. खूप आगाऊ मुलगा आहे. आणि आय थिंक प्रत्येकाची मुलं जी आहेत ती अशीच असतात आणि मुली गुडगर्ल असतात. कारण मी खूप जणींच्या कमेंट वाचते की आमचा पण मुलगा असाच आहे, माझा पण मुलगा असाच आहे, मुलगी खूप शांत आहे. तर हे सगळीकडे असंच असतं मला वाटतं. अकिराला सोडून आले आणि त्यानंतर मात्र ना अगदी घड्याळाच्या तालावर नाचावं लागतं मला. झाडांना आता 2-2 वेळा पाणी द्यावं लागतं आहे, कारण उन्हाळा खूप वाढलेला आहे आणि 3 नंतर तर भयानक ऊन येतं. त्यामुळे सकाळी तर मी दिलंच होतं झाडांना पाणी, पण आत्ता पण देते आहे. कढीपत्ता बघा सुकलेला दिसतोय, किंवा ते पिंक कलरच्या फुलांचं झाड, त्याचं मला नाव नाही माहिती, पण ते पण त्याची पानं अशी एकदम गळून जातात. अगदी सकाळी जरी पाणी घातलं असेल आणि संध्याकाळी परत आपण नाही घातलं तर एकदम, म्हणजे जरी आत्ता घालत होते ना तरीसुद्धा एवढ्या वेळामध्ये पानं जी होतं ती गळून गेली होती. आणि आमचा आकाश दिवा एक कधी निघणार आहे काय माहिती, कारण आता दिवाळीत लावला होता त्यानंतर निघालाच नाही. आता बघू, काढून ठेवेन, आता लक्षात आलं आहे माझ्या. तर तुमच्याकडे पण असंच होतं का, आकाश दिवा खूप महिने पुढे राहतो का तसाच? मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर युद्धवीर झोपला. आत्ताच्या वेळेला तो झोपला, कारण खूप दमतो, खेळतो वगैरे. तर मग 5:30 वाजता अकिराला सोडून मी येते आणि एक 6पर्यंत अर्ध्या तासाची त्याला मी झोप देते. चिडचिड करतो पण ठीक आहे. तर तोपर्यंत मग हे डीमार्टचं जे सामान आलं होतं ते सगळं लावून घेते मी जागच्या जागी. आत्ता जे हे आहे रीन नाही सॉरी सर्फ एक्सेल मी यूज करते. सर्फ एक्सेल झालं किंवा सोप झाले, हे सगळं मी त्या दुसऱ्या बाथरूममध्ये ठेवते. ते बाथरूम असं मी ॲज अ वॉशरूम यूज नाही करत, तुम्हाला मी सांगितलं आहे. ते ॲज अ वॉशिंग प्लेसच यूज होतं, कारण त्यामुळे तिकडे त्याचं सगळं सामान असतं. बाथरूमचं जे काय ते सगळं सामान त्याच बाथरूममध्ये आम्ही ठेवतो. आणि किचनमध्ये मग बाकीच्या गोष्टी सगळ्या ठेवून दिल्या, व्यवस्थित लावून दिल्या. आणि ना दिवसभरात अगदी मी 20 रुपये जरी कुठे खर्च केले तर मला कॅलेंडरवर लिहायची सवय आहे. तर आता तर म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी, खूप पार्सल्स आले आहेत आणि खूप जास्त सामान आलं डीमार्टचं, तर ते सगळं मग कॅलेंडरवर लिहून ठेवते. आधी मी एका वहीमध्ये लिहून ठेवायचे, पण नंतर हे असं व्हायचं की विसरून जायचं माझ्याकडून, की लिहायचं, नंतर लिहिते म्हणायचं आणि विसरून जायचं. पण कॅलेंडर कसं आहे, इझी पडतं आपल्याला, की तिथल्या तिथे आपण लगेच लिहून टाकू शकतो. अगदी त्या तारखेला नाही जमलं लिहायला, पुरलं तर साईडला लिहू शकतो. तर तुम्ही पण अशा छोट्या छोट्या गोष्टींचा हिशोब लिहून ठेवता का? आता इथे मी अकिराचं ना दूध आणि एक बनाना वगैरे सोबत घेते आहे, पाण्याची बॉटल घेते आहे, कारण मला आता तिला डायरेक्ट ट्युशनमधून घ्यायचं आहे आणि फुटबॉलला न्यायचं आहे. तर मध्ये जाताना ती खाऊन गेली होती, पण ट्युशनला जाते ती 5ला आणि आता फुटबॉलवरून ती डायरेक्ट येईल 8:15ला घरी. तर इन बिटवीन तिला खूप भूक लागेल, म्हणून मग मी दूध बॉटलमध्ये भरून घेऊन गेले होते. बनाना पण नेलं होतं, तर सगळं घेऊन गेले मी. आणि मग तिनं दूध प्यायली, तेवढं तर सगळं नाही प्यायली पण प्यायली, आणि बनाना पण एक खाल्ला. तर आता ती खेळायला एकदम फ्रेश झाली आहे अभ्यासानंतर. तोपर्यंत युद्धवीर आणि मी इकडे खेळत होतो. तुम्हाला जसं की मी सांगितलं की त्याला हेच सगळं आवडतं, त्याला अजिबात फुटबॉलमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. आणि येस, तो लहान आहे त्याचमुळं हे सगळं आहे. जसं वय वाढेल त्याला समजेल की आपल्याला फुटबॉल खेळणं पण इम्पॉर्टंट आहे, त्यावेळी तो खेळायला लागेल. आणि त्याची एक तिथं ओळखीची दिदी झाली आहे, तर ती दिदी आज आली नव्हती, त्यामुळे मला त्याच्यासोबत कंटिन्युअस खेळायला लागतं आहे. रडला, दिदी कधी येणार, दिदी कधी येणार. मला फेक कॉल पण करायला लागला त्या दिदीला. त्या दिदीचं मला नाव पण माहिती नाही, पण हे दोघं नेहमी खेळत असतात. तर ती आज आलीच नाही, त्यामुळं मग मीच युद्धवीरसोबत कंटिन्युअस खेळत होते. झालं बस आहे. आता मी माझं नाईट स्किन केअर रुटीन शेअर करते, सोबतच मॉर्निंग रुटीनमध्ये मी काय काय यूज करते ते पण तुमच्यासोबत शेअर करते. फेस वॉश केलेलं आहे आणि त्यानंतर मी प्लमचं टोनर यूज करते. आता यानंतर मी मॉइश्चरायझर यूज करणार आहे, पण सकाळच्या वेळेला मॉर्निंग रुटीनमध्ये मी पिलिग्रीमचं जे ब्राईटनिंग सिरम आहे ते वापरते.
मॉइश्चरायझर पॉन्ड्सचं हायलॉरॉनिक मॉइश्चरायझर जे आहे ते यूज करते. हे खास ऑइली स्किनसाठी आहे, पण माझी स्किन कॉम्बिनेशन टाईपमध्ये येते, त्यामुळं मला उन्हाळ्यामध्ये हेच लागतं. तर मग मी विंटरमध्ये पण हेच यूज करते. थोडीशी ड्राय पडते स्किन, पण मला सूट करतं हे. त्यानंतर मॉर्निंगमध्ये मी हे सनस्क्रीन यूज करते. तुम्ही कुठलाही सनस्क्रीन यूज करू शकता ज्याचा SPF चांगला आहे. तर मी हायपेनचे सनस्क्रीन जे आहे ते सध्या यूज करते. सोबतच इथे मी पिलिग्रीमचे हे पिलिंग सोल्युशन जे मी परवा यूज केलं होतं त्याचा पण फोटो देते. ते पण तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही वीकली यूज करू शकता, आठवड्यातून एकदा. कारण मला तर त्याचा खूप चांगला फायदा वाटला, खूप चांगलं वाटलं. तर बऱ्याच जणांनी ते पण मागवलं होतं, तर ते पण मी तुमच्यासोबत इथे शेअर करते. अँड ॲट लास्ट हे नायकाचं जे बॉडी बटर आहे ते मी यूज करते. हे बॉडी बटर तर आहे, पण ते फक्त माझ्या हातानंच मी लावते. बाकी बॉडीला तर त्याचा काही यूज करत नाही मी. सवयीचा भाग असतो हा. जर तुम्ही बॉडी बटर रेग्युलरली पूर्ण बॉडीला वगैरे यूज करत असाल तर वेल अँड गुड, बट मला त्याची सवय नाही आहे. तर हे आहे माझं स्किन केअर रुटीन आणि हा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणखी काही वेगळं तुम्हाला बघायची इच्छा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला पण आयडिया येईल की काय शूट करायला पाहिजे, कशा पद्धतीनं शूट करायला पाहिजे. कारण डेली आता व्लॉग्स टाकते ना, तर थोडंसं मी आउट ऑफ आयडिया चालली आहे. कारण किती लोकांचे व्लॉग्स बघितले, काय बघितले तरी स्वतःचे काहीतरी आयडियाज लागतात. तर आउट ऑफ आयडियाज चालली आहे मी. त्यामुळे थोडंसं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की मला काही टॉपिक सजेस्ट करा की ज्याच्यावर मी व्लॉग्स जे आहेत ते बनवेन. तर येस, हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.